सांगली शहर आज मध्यरात्रीच्या सुमारास मुळशी पॅटर्न खुनाच्या घटनेनं हादरले। राजकीय पदाधिकारी असलेल्या उत्तम जिनाप्पा मोहिते वय 41 राहणार गारपीर चौक सांगली यांचा त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या स्टेजजवळ धारदार हत्याराने सपासप वार करून निर्घुण खून करण्यात आला। मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास सदर खुनाची घटना घडली। दरम्यान हल्ला करणाऱ्या संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याला संतप्त जमावाने बेदम चोप दिला। यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की मृत उत्तम मोहिते हा राजकीय पदाधिकारी असून दलित महासंघ मोहिते गटाचा संस्थापक अध्यक्ष आहे। त्याने सांगली जिल्ह्यात अनेक विषयांवर आंदोलन केले होते। हटके आंदोलन करण्यासाठी मोहिते हे प्रसिद्ध होते। उत्तम मोहिते यांचा आज मंगळवारी वाढदिवस होता। यासाठी त्याच्या गारपीर चौक येथील घरासमोर स्टेज घालून जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संशयित शेख हा त्याच्या साथीदारांसह या ठिकाणी आला, जेवणाचा आस्वाद घेतला। यानंतर मोहिते याला शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने टोळके गेले आणि त्यांच्याजवळ असलेल्या धारदार हत्याराने पोटात आणि मानेवर वार केले। यात तो गंभीर जखमी झाला। अचानक झालेल्या या हल्ल्याने एकच गोंधळ उडाला। संशयित आणि मोहिते गटामध्ये मोठी धुमसचक्री झाली। यानंतर जखमी अवस्थेत उत्तम मोहिते यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले। दरम्यान संतप्त जमावाच्या हल्ल्यात शाहरुख शेख हा गंभीर जखमी झाला। त्याच्यावर सुद्धा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले। या घटनेनंतर सांगली शहरात एकच खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर चर्चेला उधाण आले होते। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा रुग्णालय परिसरात दाखल झाला। समर्थकांची मोठी गर्दी या परिसरात होती, परंतु याबाबत शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता।